सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे वुमन इन वंडरलँड. तर आज आपण बघणार आहे पापडाची भाजी. आपण बऱ्याच वेळेला जेवणाच्या वेळेस पापड हा भाजून घेतो, पण आज आपण पापडाची भाजी बनवणार आहे. या इथे मी उडदाच्या पापडांची भाजी बनवून दाखवणार आहे. तर इथे तुम्ही नागलीचे पापड पण वापरू शकता. तुम्हाला जो पापड आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर एकदम सोपी पद्धत आहे आणि भाजीला जर काही नसेल तर हा ऑप्शन एकदम बेस्ट आहे. तर चला कृतीला सुरुवात करूया आपण. तर सगळ्यात आधी आपण इथे पापड भाजून घेणार आहे. तर इथे मी 2 पापड घेतलेले आहेत उडदाचे. उडदाचे पापड शक्यतो घरी बनवलेलेच घ्या, कारण की जे विकतचे पापड असतात त्याच्यामध्ये काळी मिरीचा वापर जास्त केलेला असतो. त्याच्यामुळे भाजी खाताना किंवा चटणी खाताना आपल्याला फार तिखट लागते. त्याच्यामुळे घरी जे आपण बनवतो त्याच्यामध्ये मटेरियल आपण आपल्या अंदाजे आणि थोडं कमी वापरतो आणि चवीला पण छान लागतात. त्याच्यामुळे मी जे घरी बनवलेले पापड होते त्याचा वापर करते. तर आता अशा प्रकारे मी इथे पापड भाजून घेतलेले आहेत. आता इथे एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकते. तर इथे मी मोहरीचं तेल वापरलेलं आहे. तर हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. त्याच्यानंतर इथे जिरं, जशी आपण भाजीला फोडणी देतो त्याच पद्धतीने द्यायची आहे. जिरं तडतडलं की मोहरी टाकायची आहे. जिरं आणि मोहरी दोन्ही तडतडले. आता याच्यामध्ये मी टाकते हिंग. हिंग तुम्ही कोणत्याही कंपनीचा घेऊ शकता. आता हिंग पण छान परतला गेलेला आहे तेलामध्ये. त्याच्यानंतर मी इथे लसूण थोडासा ठेचून घेतला आहे आणि तो तेलामध्ये परतून घेणार आहे. लसूण ठेचून टाकल्यामुळे आपल्या भाजीला छान चव येईल. आता इथे लसूण परतून झाल्यानंतर मी शक्यतो इथे कोथिंबीर टाकत नाही, पण आज इथे कोथिंबीर टाकते आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये ती परतली जाईल आणि छान टेस्ट येईल. आता इथे कोथिंबीर परतल्यानंतर मी आता इथे टाकते आहे 2 मोठे चिरलेले कांदे, बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते आता मी याच्यामध्ये परतून घेणार आहे. आता हे कांदे छान शिजू द्यायचे आहेत, कारण की जर हे कच्चे राहिले तर खाताना थोडे चव वेगळी लागेल आणि भाजी आपली गोड-गोड लागेल. त्याच्यामुळे कांदे छान असे ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे कांदा दळून पण टाकू शकता, पण जर दळून टाकलं तर त्याची टेस्ट वेगळी लागेल, म्हणून मी इथे बारीक चिरून घेतलेत. आता इथे थोडंसं चवीनुसार मी मीठ टाकले, जेणेकरून आपला कांदा लवकर परतला जाईल आणि लवकर ब्राऊन कलरचा होईल. तर कांदा हा जेवढा तुम्ही याच्यामध्ये ॲड कराल तेवढं चांगलं आहे. आता कांदा इथे आपला छान परतून झाला आहे. आता याच्यामध्ये मी अर्धा टोमॅटो टाकते आहे. टोमॅटो थोडासाच टाकला आहे, कारण की आपण इथे दही पण टाकणार आहे त्याच्यामुळे. तर आता मी टोमॅटो पण छान इथे परतून घेते आहे. तर आता इथे कांदा आणि टोमॅटो छान परतून घेणार आहे आणि हे छान परतल्यानंतर आता मी याच्यामध्ये टाकते आहे आपलं घरगुती जे आहे लाल तिखट, म्हणजेच लाल मसाला. तर याच्यामध्ये तुम्ही लाल मिरची पावडर जी आहे काश्मीरी ती पण टाकू शकता. तर मी इथे घरगुती लाल मसाला टाकलेला आहे. त्याच्यानंतर घरगुती काळा मसाला टाकला आहे. त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकली आहे. तर याच्यामध्ये तुम्ही गरम मसाला पण ॲड करू शकता. मी याच्यामध्ये गरम मसाला ॲड केलेला नाही आहे, कारण की घरगुती मसाल्यांमध्ये गरम मसाला आहे, त्याच्यामुळे मला ॲड करायची गरज आली नाही. तर आता हे छान तेलामध्ये आणि जो आपला कांदा आणि टोमॅटोचं हे होतं त्याच्यामध्ये हे सगळे मसाले छान मिक्स झालेले आहेत, परतून झालेत. आता मसाले छान परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दही टाकायची आहे. तर ही मी अमूलची दही टाकलेली आहे आणि याच्यामध्ये छान मिक्स करून घेते आहे. तुम्ही इथे घरगुती दही यूज करू शकता आणि हे छान असं तेलामध्ये छान परतू द्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटोचं सगळा मसाला याला लागला पाहिजे दहीला आणि हे छान परतल्यानंतर याला छान तेल सुटेल तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर हे तुम्ही असं भाताबरोबर पण खाऊ शकता, खूप छान लागतं. त्याच्यानंतर आता मी इथे टाकते थोडंसं चवीनुसार मीठ. मीठ टाकल्यानंतर आता मी इथे थोडंसं पाणी टाकते आहे. मी याची जास्त ग्रेव्ही करणार नाही आहे. जशी आपण पापडाची चटणी कोरडी करतो त्या पद्धतीनेच मी ही पापडाची भाजी बनवते आहे. त्याच्यामुळे मी इथे थोडंसंच पाणी टाकलं आहे आणि मिक्स करून घेते आहे. तर याला छान आता जर तुम्हाला याची थिक कन्सिस्टन्सी नको आहे तर तुम्ही याच्यामध्ये अजून अर्धा ग्लास किंवा 1 ग्लास पाणी ॲड करू शकता. जास्त पाणी ॲड करू नका, नाहीतर चव बदलेल. आणि इथे जी मी दही वापरलेली ती फ्रेश वापरली, आंबट नाही आहे. आता जे उडदाचे पापड भाजलेले होते ते मी थोडेसे बारीक चुरून टाकते. जास्त बारीक नाही करायचे आहेत, मीडियमच ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. तर हे लगेच त्याच्यामध्ये मऊ होऊन जातात आणि आपली जी भाजी आहे ती खूप छान लागते.
तर अशा प्रकारे ही लगेच शिजते आणि आपण ही चपाती, रोटी किंवा एखादी बाजरीची भाकर किंवा कुठल्याही भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता. अतिशय छान लागते. आणि जर भाजीला नसेल तर हा ऑप्शन एकदम बेस्ट आहे. मी तुम्हाला बोलली होती. तर हा नक्की ट्राय करून बघा. आणि तुमच्याकडे जर पाहुणे आले असतील तर तुम्ही ही साईड डिश म्हणून पण तुम्ही त्यांना सर्व्ह करू शकता. तर हे अशा प्रकारे आपली ही भाजी तयार झालेली आहे. तर याला तुम्ही दह्यातली भाजी किंवा दह्यातली पापडाची चटणी पण बोलू शकता. तर अप्रतिम लागते. तर ही रेसिपी जर तुम्ही केली नसेल तर नक्की ट्राय करा. जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट करा. चॅनलसाठी न्यू असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.